पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा 9 जूनला, अंतिम तारखेबाबत अधिकृत दुजोरा अद्यापही नाही। पंतप्रधान मोदींकडून खाते वाटपासाठी अमित शहा, राजनाथ सिंग, जे.पी. नड्डा यांच्यावर जबाबदारी। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू आणि एकनाथ शिंदेंशी स्वतंत्र बैठका, खाते वाटपासंदर्भात करणार चर्चा। लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी असणार, लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा केली जाणार। येत्या 2 दिवसात काँग्रेसच्या संसदीय दलाची बैठकीत अंतिम निर्णय। मोदी शहांची विधानं म्हणजे शेअर मार्केटच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा। राहुल गांधींकडून मोदी, शहा, अदानींसह एक्झिट पोल संस्थांच्या जेपीसी चौकशीची मागणी। देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल, लवकरच मोदी आणि शहांची भेट घेण्याची शक्यता। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राज्यात मंत्रिपदाची आशा व्यक्त, एक राज्यमंत्री आणि एक कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी। 15 दिवसात मंत्रिमंडळ विस्तार करण्याची नेत्यांची अजित पवारांकडे मागणी। सांगली लोकसभेचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा, कोणतीही अट न ठेवता दिला पाठिंबा। पवईत अतिक्रमण पथकावर दगडफेक, 5 पोलीस जखमी, जयभीमनगर झोपडपट्टी वाचवा आंदोलन चिघालं। पालिकेची कारवाई नियमबाह्य असल्याचा काँग्रेस नेते नसीम खान यांचा आरोप। मान्सून महाराष्ट्रात दाखल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाच्या सरी, येणाऱ्या दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। चंडीगड एअरपोर्टवर शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून सीआयएसएफच्या जवानानं कंगनाच्या कानशिलात लगावली, महिला जवानाचं निलंबन।